सगळ्यांनी 2-2 मिनिटं करा. सगळ्यांनी आणखी 4-5 घोषणा द्यायच्या. तिकडं सगळी टीम. मी हल्ला बोल म्हणणार आहे. आपला हल्ला बोल दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अरे बोल मेरे भाई, और जोर से, और जोर से. अरे इधर से बोल, अरे उधर से बोल, अरे पीछे से बोल, अरे इधर से बोल. अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरी बहना, जोर से बोल, और जोर से. इस जातिवाद पे, इस मनोवाद पे, इस साम्राज्यवाद पे, इस हुकुमशाही पे, इस मोदी सरकार पे, इस नरेंद्र सरकार पे, इस देवेंद्र सरकार पे, इस भ्रष्टाचार पे, इस पूंजीवाद पे, अरे जोर से बोल. जय भीम, जय भीम. सीडी काहीच लागू शकत नाही. लागू शकते का? ज्याला ईडीची सीडीची भीती आहे ते लोक आंदोलन येऊ शकत नाहीत. हे आंदोलन हे फक्त सर्वसामान्य जनतेचं आहे आणि म्हणून जनतेच्या आंदोलनातल्या सगळ्या तरुणांना मला सांगायचंय, मी विद्यार्थी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्यात त्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांनी केलेल्या आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये नांदेडमध्ये ही चापलुसी चालू देणार नाही. या देवेंद्र आणि या नरेंद्रचे भडवे जे जे नांदेडमध्ये राहतात, देवेंद्र आणि नरेंद्रचे भडवे जे जे नांदेडमध्ये राहतात, तुम्हाला सगळ्यांना इशारा आहे. तुम्हाला सगळ्यांना इशारा आहे, या नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची दुकानदारी चालणार नाही. हिशोबात राहा. पुढच्या वेळेस आमचा मोर्चा तुमच्या भाजपच्या कार्यालयावर आहे. अरे झेंडा सोडा, अंगातली चड्डी सुद्धा उरणार नाही एवढी पेटा पेटलेल्या. जनतेचा नाद करू नका. तुम्हाला सत्ता दिली म्हणजे काय तुमच्या बापाची जागीर नाही तिथं. अरे लोकशाही आहे. 5 वर्ष तुम्ही असाल, 5 वर्ष दुसरा कोणी येईल. तुमच्या बापाची जागीर नाही. हा देश संविधानावर चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो. तुमच्या बापाची जागीर नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ताकदीनिशी आंदोलन करायचंय. सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ताकदीने हे आंदोलन उभं केलंय, आपल्याला सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करायची आहे. मी आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपकेचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. एक आपला मराठी मुलगा अभिजित दिपके या देशाचं नेतृत्व करतोय. जोरदार त्याच्या नावानं घोषणा द्या. अभिजित दिपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सदैव बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. बांधवांनो, सगळ्यांनी आपल्या या ठिकाणी त्यानंतर दशरथ पाटील समारोपाच्या वेळेस त्या मुलीसाठी आपल्याला 2 मिनिटं शांत राहायचं आहे. या ठिकाणी मी माईक प्रशांत करतो. दशरथ पाटील.